तर या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. हो, म्हणजे घडामोडी घडतात त्यावरनं चर्चा होते. चर्चा यासाठी असते कारण ती बातमी असते, म्हणून त्यावरचे स्पेशल रिपोर्ट त्यांनी सुरुवात करूयात. राज्यात मध्यावधी निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. तर निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयार असतात अशी पुष्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी जोडली आहे. तर विरोधकांनी केलेल्या मध्यावधीच्या भाकिताचा भाजपनं जोरदार समाचार घेतला. राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका. संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी. आमदार थांबवण्यासाठी विरोधकांची खेळी. चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. विरोधकांना सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. राज्यात मध्यावधी निवडणुकीसाठी दिल्लीत तयारी सुरू असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. इतकंच नव्हे तर सत्ताधाऱ्यांमध्ये फूट पाडण्याची तयारी सुरू झाल्याचा दावाही राऊतांनी केलाय. आदित्य ठाकरे फिरतायत, उद्धव ठाकरे जातील फिरायला महाराष्ट्रात. आणि मी आत्ताच एका ठिकाणी म्हणालो की महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झालं आहे की उद्धवजी सांगतात ते खरं आहे की मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. जे म्हणतात हा आमच्याबरोबर तो आमच्याबरोबर, त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झालेली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटामध्ये एक शिंदे कायम असतो, लक्षात घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसने तर संजय राऊतांच्या पुढे पाऊल टाकत निवडणुकांसाठी तयार असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. वाटतं मध्यावधी लागतील कुठल्याही लागूही शकतात. आमचं इलेक्शन आम्ही सत्तेत होतो तेव्हा रोज भारतीय जनता पक्ष म्हणायचे इलेक्शन लागणार, फुटणार फुटणार फुटणार. 2.5 वर्ष निघाली, बघूया काय होतंय. इलेक्शनसाठी राजकीय पक्ष हे साधारणपणे 365 डेज तयार असतात. आता त्यांनी वर्तवलेली त्यांना जे वाटलं ते त्यांनी सांगितलेलं आहे. निवड प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते व्यक्त केलं. विरोधकांनी मध्यावधी निवडणुकीची चर्चा सुरू केली. इतकंच नव्हे तर मध्यावधीसाठी तयार असल्याचंही विरोधकांनी सांगितलं. मात्र आमदारांची फाटाफूट होऊ नये यासाठी विरोधक अशी वक्तव्य करत असल्याचा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलाय. राहिलेले आमदार आणि खासदार टिकवण्याकरता बोलतात. राज्यात नविया सरकार सत्तेत असताना भाजपाकडनं अंतर्गत विरोधानं सरकार पडेल असा दावा अनेकदा केला जात होता. त्यातच एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडल्यामुळे राज्यातलं सरकार कोसळलं आणि राज्यात सत्तांतर झालं. आता मविया विरोधी पक्षात असताना त्यांच्याकडनं मध्यावधीची भाषा सुरू झाली. त्यामुळे मध्यावधी निवडणुका आणि सरकार पाडण्याचे दावे हे फक्त राजकारण असतं हे स्पष्ट होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांना दणका बसणार आहे. हो, माजी मंत्र्यांच्या खात्यांची चौकशी केली जाणार आहे. चौकशीनंतर कुणाला जामीन मिळतो का बघा, असा गर्भित इशारा बाळासाहेबांच्या शिवसेनेनं दिलाय. तर सत्ताधाऱ्यांकडून धमक्यांचं राजकारण सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय. मवियातील मंत्र्यांना लवकरच दणका. मंत्र्यांच्या गैरकारभाराची होणार चौकशी. जामीन मिळतो का बघा, नरेश म्हस्केंचा गर्भित इशारा. सरकारकडून धमक्यांचं राजकारण. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांच्या गैरकारभाराची चौकशी केली जाणार आहे. लवकरच चौकशीचे निर्णय होणार असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. चौकशीनंतर जामीन मिळतील का असा प्रश्नही उपस्थित करून त्यांनी आगामी घडामोडींचं भाकीतच वर्तवलंय. तुम्हाला मी सांगतो की आता कायद्याने सर्व मंत्र्यांच्या चौकशी केलेल्या गैरकारभाराच्या चौकशा होणार आहेत. अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यावेळी ठीक आहे, तुमचा दबाव होता. आता तुम्हाला जामीन मिळालेला आहे. मला वाटत नाही तेव्हा कोणाला जामीन मिळतील.
त्यामुळे त्या चौकशांसाठी सुद्धा तयार राहा. नरेश म्हस्के यांनी दिलेल्या या इशाऱ्याचा जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच उपहास केला. नरेश म्हस्के यांची अशी टीका आहे की तुम्ही अटेन्शन सीक करण्यासाठी, लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळे स्टंट्स करताय. इथे सोनूने कोण नरेश म्हस्के? हु इज ही? I don't take cognizance of irrelevant people. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. धमक्यांचं राजकारण सुरू असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. सुषमा अंधारे यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर कशाप्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा पाढाच वाचला आणि सत्ताधाऱ्यांवर तोफही डागली. धमक्यांचं राजकारण प्रताप सरनाईक त्यांचं ढळढळीत उदाहरण आहे. आधी प्रताप सरनाईकांवरती दबाव आणला गेला, मग प्रताप सरनाईकांनी एक पत्र लिहिलं की साहेब आपण त्यांच्यासोबत गेलो पाहिजे, मग ते ऐकलं गेलं नाही. त्याच्यानंतर प्रताप सरनाईकांनी प्रवेश केला. प्रवेश केल्यावर सरनाईकांची चौकशी थांबवली गेली आणि ती चौकशी थांबवल्याच्या नंतर प्रताप सरनाईकांना जेव्हा मतदारसंघ मागितला आणि प्रताप सरनाईकांनी सांगितलं की मी माझा मतदारसंघ सोडणार नाही, पुन्हा ईडीने त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारकडून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांच्या कारभाराची चौकशी सुरू झाल्यावर राज्यात पुन्हा एकदा राजकारण पेटणार यात शंकाच नाही. जर गैरव्यवहार झाला असेल तर दोषी मंत्र्यांवर कारवाई झाली तर त्यात काही चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे आगामी चौकशी आणि त्यात काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रातील उपकरण निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी 8 राज्यांमध्ये स्पर्धा होती. त्यात मध्य प्रदेशने बाजी मारल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलंय. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मध्य प्रदेशात 8 राज्यांमध्ये स्पर्धा होती. मध्य प्रदेशनं मारली बाजी, पुन्हा महाविकास आघाडी युतीत जुंपली. ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रातील उपकरणे निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी 8 राज्यांमध्ये स्पर्धा होती. त्यात मध्य प्रदेशने बाजी मारल्यानं महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलंय. फॉक्सकॉन वेदांत, टाटा एअरबस, बल्क ड्रग्ज हे प्रकल्प अलीकडेच राज्याबाहेर गेले. यावरून शिंदे फडणवीस सरकारवर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली होती. आता विद्युत उपकरण निर्मितीचा प्रकल्प मिळवण्यात राज्याला अपयश आल्याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुन्हा शिंदे फडणवीस सरकारला लक्ष्य केलंय. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रकल्प राज्याबाहेर गेला हा विरोधकांचा कांगावा आहे आणि बिनबुडाचे आरोप करत असल्याचा टोलाही लगावण्यात आलाय. कुठलाही प्रकल्प असा 3-4 महिन्यामध्ये येतो आणि जातो असं कधी घडलेलं आहे का? हे काही जादूचं कांडी नसते की फिरवली की इकडे आला आणि तिकडे गेला. हे आरोप करायचे तर कुणी आरोप करू शकतो, परंतु आमचं जे सरकार आहे उद्योगांना चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणारं सरकार आहे. आणि आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल की गेल्या 2.5 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये आम्ही काय केलं तेही आपल्याला दिसेल. 2.5 वर्षात काय झालं तेही आपल्याला दिसलेलं आहे. आणि भविष्यामध्ये नजीकच्या काळामध्ये जे मोठे प्रकल्प आमच्याकडे येतील तेही आपल्याला दिसेल. तर याची सगळी टाईमलाईन बघितली तर सगळी टाईमलाईन महाविकास आघाडीच्या सरकारमधली आहे. कुठली टाईमलाईन आमच्या सरकारमधली नाही आहे. कुठलीही माहिती न घेता शिंदे साहेबांचे माझे फोटो छापून टाकणं आणि जुन्या सरकारच्या काळातले गेलेले प्रोजेक्ट हे आमच्या नावाने दाखवणं हे तात्काळ बंद केलं पाहिजे. तर प्रकल्प वरच्यावर महाराष्ट्राच्या बाहेर का जात आहेत याकरता सत्ताधारी तसंच विरोधक यांनी एकत्रितपणे बैठक घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राचं नुकसान होतंय ते भरून काढलं पाहिजे आणि महाराष्ट्राला देशाच्या नकाशावरून नाहीसे करण्याचे जे प्रयत्न केले जात आहेत तो हाणून पाडला पाहिजे असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. हे प्रकल्प का जात आहेत, कोण खेचतंय, कोण ओरबडतंय ह्याच्यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे. राजकारण करण्यासाठी, राजकीय शत्रुत्व जपण्यासाठी उभा जन्म पडला आहे. पण महाराष्ट्र खचला, महाराष्ट्र कमजोर झाला तर आपण राजकारण करायला उरणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील जे वास्तव आहे ते मांडल्याचं स्पष्ट केलं. कुणावर कुठलेही बिनबुडाचे आरोप कधी केलेले नाहीत राजकारणात आल्यापासून आणि कधी करणारी नाही. माझ्या वाचनात जे येतं आणि टेलिव्हिजनवर जी पाहते त्या बेसिसवर
डेटा जोपर्यंत माझ्या हातात येत नाही तर मी कधी कुणावर आरोप केले नाही आणि कधी करणारही नाही. त्यामुळे आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता राज्यात नवीन प्रकल्प कसे आणता येतील हे सत्ताधाऱ्यांनी पाहावं, तर विरोधकांनी देखील आरोपांचं राजकारण न करता सत्ताधाऱ्यांच्या कामाचं कोड कौतुक देखील करायला हवं. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात आपल्या राज्याला निश्चितच पुन्हा आघाडीवर नेता येईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूया. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय. केवळ उद्धव ठाकरेंना मनस्ताप देण्यासाठी शिंदेंनी कीर्तिकरांना पक्षात घेतल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय. तर आता भाजपनं देखील या प्रकरणी ठाकरेंना चिमटे काढायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. कीर्तिकर गेले, आरोप सत्र सुरू झालं. केवळ ठाकरेंना मनस्ताप देण्यासाठी प्रवेश. भास्कर जाधवांचा शिंदेंच्या पक्षावर आरोप. आत्मपरीक्षण करा, बावनकुळेंचा ठाकरेंना टोला. गजानन कीर्तिकर यांच्या रूपानं ठाकरेंनी 13वा खासदार गमावलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांसोबत काम केलेल्या गजानन कीर्तिकरांना पक्षात आणत ठाकरेंना मोठा धक्का दिला. त्यामुळं आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून टीकेची झोड उठवली जाते. संजय राऊतांनी गजानन कीर्तिकरांच्या जाण्याविषयी दुःख व्यक्त केलं, पण त्याचवेळी भास्कर जाधवांनी मात्र शिंदेंनी केवळ उद्धव ठाकरेंना मनस्ताप देण्यासाठी कीर्तिकरांना पक्षात घेतल्याचा आरोप केलाय. गजाभाऊंनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी दुर्दैवी आहे एवढंच मी सांगतो. आम्हाला अनेक लोक सोडून गेले, पण गजाभाऊ जाण्याचं दुःख आम्हाला जास्त झालं. पण तरीसुद्धा अमोल कीर्तिकर आज आमच्याबरोबर आहे, याचा आनंदसुद्धा जास्त. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कीर्तिकर यांच्या पक्षांतरावरून टीकेचा सूर उमटत असतानाच आता भाजपनंही या प्रकरणात उडी घेत उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिलाय. गजानन कीर्तिकर सारखे व्यक्तिमत्व हे उद्धवजीराव सोडतात. 50 आमदार तर गेले, पण गजानन कीर्तिकर जी सारखे कार्यकर्ते ज्यांनी संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या विचाराकरता खर्ची घातलं, ते सुद्धा सोडून जाणे हे उद्धवजींना विचार करणार आहे काय? एकंदरीतच कीर्तिकरांच्या रूपानं उद्धव ठाकरेंनी पक्ष संघटनेतील एक महत्वाचा सदस्य गमावलाय. त्यामुळं शिंदेंसोबत गेलेले कीर्तिकर आता शिंदेंना धनुष्यबाण आणि शिवसेना मिळवून देण्यासाठी किती फायद्याचे ठरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघूयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे अडचणीत आल्यात. त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी अंधारेंची वकिलीची डिग्री बोगस असल्याचा आरोप केलाय. वैजनाथ वाघमारे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारेंचा भांडाफोड करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. उपनेत्या सुषमा अंधारेंची कोंडी करण्याकरता मोठी राजकीय खेळी करण्यात आली आहे. अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यात केलेल्या दणदणीत भाषणानंतर सुषमा अंधारेंची राज्यभरात लोकप्रियता वाढायला लागली. पत्रकार परिषदांमधून सुषमा अंधारे सत्ताधाऱ्यांचा जोरदार समाचार घेत होत्या. संजय राऊतांच्या अनुपस्थितीत त्यांनी पक्षाचा किल्ला लढवला होता. मात्र आता सुषमा अंधारे यांच्यावरच त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी तोफ डागली आहे. अंधारेंची काय पोहोच आहे असा टोलाही त्यांनी लगावला. आता सुषमा अंधारेला सरळ सरळ ओपन चॅलेंज आहे माझा. आज मी प्रवेश करण्याच्या अगोदरचं माझं तिला ओपन चॅलेंज आहे की तू LLB ची डिग्री दाखव बाई. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरते तू सांगत की मी वकील आहे म्हणून. महाराष्ट्राची डिग्री दाखव, मी प्रवेश करत नाही. सुषमाकडे कोणत्या डिग्री आहेत, कोणतं पुस्तक आहे, ती काय बोलती, कधी काय बोलणार, बोलण्यापेक्षा ती राखून काय ठेवते हे मला विचारा. सुषमा अंधारेंच्या पक्षाचं एकनाथ शिंदेंच्या पक्षासोबत राजकीय वैमनस्य आहे आणि वैजनाथ वाघमारेंनी तोच पक्ष राजकीय कारकिर्दी करता निवडला. तर 4 वर्षांपासून आम्ही विभक्त असल्याची माहिती सुषमा अंधारेंनी दिली. वैजनाथ वाघमारेंना त्यांचं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्याचं वक्तव्य अंधारे यांनी केलं. मला याच्यावरती काहीही बोलावंसं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की जर गेली 4-5 वर्ष मी विभक्त आहे, त्यामुळे व्यक्ती म्हणून त्यांच्या कुठल्याही व्यक्तीच्या
जो काही निर्णय असेल त्या निर्णय स्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे. इव्हन दो मी त्यांच्या कारकिर्दीलाही शुभेच्छा देईल. याच्या पलीकडे माझ्याकडे त्याच्याबद्दल काही बोलण्यासारखं फार नाही. आतापर्यंत राजकारणात होते का, म्हणजे ते कुठे होते? नाही, मला काहीच माहिती नाही की ते राजकारणात होते की नव्हते. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अनेक कुटुंबांमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. सुषमा अंधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत, तर त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. यवतमाळच्या खासदार भावना गवळीही बाळासाहेबांच्या शिवसेनेत डेरे दाखल झाल्या, तर घटस्फोटित पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. खासदार गजानन कीर्तीकरांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला, तर त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकरांनी उद्धव ठाकरेंचीच साथ देण्याचा निर्णय घेतला. एकंदरीतच बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं मोठीच राजकीय चाल केली आहे. आता सुषमा अंधारे बॅकफूटवर जातात की आधीप्रमाणेच आक्रमकतेनं पक्षाचा किल्ला लढवतात, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता यानंतर बघणार आहोत आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर आता पवार कुटुंबात फूट पडणार असल्याचं भाकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. पडळकर पवार कुटुंबावर नेहमीच टीका करतात, पण आता त्यांनी पवार कुटुंबातच फुटीचं भविष्य वर्तवल्यानं राष्ट्रवादीनंही पडळकरांना त्यांच्याच भाषेत टोला लगावलाय. पवार कुटुंबात फुटीचं वातावरण तयार. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं भाकीत. जे पेरलं तेच उगवतंय, पवारांना थेट टोला. पडळकरांकडे कोणती फूटपट्टी, आव्हाडांचा टोला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. पवारांनी राज्यात अनेक घरं फोडली, त्यामुळे त्यांनी जे पेरलं तेच उगवत असल्याचा आरोप करत पडळकर यांनी शरद पवार यांच्या घरात उभी फूट पडण्याचं वातावरण राज्यात तयार झाल्याचं भाकीत केलं. भारतीय जनता पार्टी विचारावरती प्रेरित होऊन काम करते, म्हणून तिथला एकही आमचा आमदार फुटला नाही. आज तुमचं सरकार गेल्याच्या नंतर इतकी चुळबुळ झाली, पवाराच्या घरातच उभी फूट पडते का काय, असं वातावरण राज्यात तयार झालं. काय सांगा, मी माझ्या अंक सांगत नाही, त्यांच्या घरामध्ये फूट पडते का असं वातावरण झालंय. अरे तुम्ही राज्यातली एवढी घरं फोडली, एवढ्या सगळ्या लोकांना फोडलं, त्यामुळं तुम्ही जे केलं, तुम्ही जे पेरलं ते तुमच्यात उगवणार आहे. हे भारतीय जनता पार्टीचा विजय आहे, भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा विजय आहे, कारण आज तुमच्या लोकांना लगेच फुटू वाटतंय. प्रामुख्यानं अजित पवार यांच्या माध्यमातून वेळोवेळी विरोधकांनी पवार कुटुंबात मतभेदाचे आरोप केले आहेत, पण आता पडळकर यांनी थेट फुटीचंच भविष्य वर्तवलंय. पण राष्ट्रवादीनं मात्र पडळकर यांच्याकडे कोणती फूटपट्टी आहे असं म्हणत त्यांनाच प्रतिसवाल केलाय. गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे की शरद पवारांच्या स्वतःच्या घरात फूट पडलेली आहे. ते फुटपट्टी घेऊन गेले होते की मला माहित नाही. गोपीचंद पडळकर आणि शरद पवार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यातूनच पडळकर वेळोवेळी आरोप करतात. आता पडळकर यांनी थेट पवार कुटुंबात फुटीची भविष्यवाणी केल्यानं ही भविष्यवाणी खरी होते की हवेतच विरते हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात, प्रतापगडाच्या पायथ्याशी सापडलेल्या तिसऱ्या कबरीवरून नवा वाद निर्माण झालाय. तिसरी कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णींची असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केलाय, तर कुलकर्णींचा दहनविधी झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा हिंदू महासभेनं केलाय. त्यामुळे नव्या वादावर पडदा कसा पडणार हा प्रश्न आता निर्माण झालाय. प्रतापगडाच्या पायथ्याशी कबरी शेजारचं अतिक्रमण प्रशासनानं हटवलं, मात्र तिथली तिसरी कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णींची असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केलाय. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडाच्या कबर परिसरात आणखी 3 कबरी आढळल्यात. यातील एक कबर सेवेकऱ्याची किंवा सरदाराची असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या कबरीचा दाखला इतिहासात नसल्याचंही सांगितलं जात आहे. अफजल खानाचा वकील असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनं छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला होता. त्यानंतर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा वध करण्यात आला होता. ही तिसरी कबर त्याचीच असावी असा दावा संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला. त्यामुळे कबरीची DNA तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. महाराजांनी एका कुलकर्णीचे 2 कुलकर्णी केले होते. कुलकर्णी जागेवर संपवला होता. कदाचित महाराष्ट्र सरकारने
तज्ज्ञ इतिहास संशोधकांना सोबत घेऊन त्या कबरीचं संशोधन करावं आणि ती कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचीच आहे. अफजल खानाच्या कबरीसह आता जिथं जिथं त्या सगळ्याकडे कबरी मिळालेल्या आहेत त्याचं शास्त्रीय उत्खनन व्हावं, त्याचे रिपोर्ट तयार व्हावेत आणि त्याचं अनालिसिस व्हावं, DNA अनालिसिस व्हावं. त्यातून आपल्याला त्या अफजल खानाची सुद्धा कबर त्या ठिकाणी जर समजा त्याचे काही अवशेष मिळाले तर आपल्याला समजू शकतं की तो किती सालातला आहे, जुना आहे आणि हे कबरीचे सुद्धा काही अवशेष मिळाले ते कळेल की आपल्याला ती जुनी आहे का नवीन आहे. संभाजी ब्रिगेडनं केलेला दावा हिंदू महासंघानं खोडून काढलाय. प्रतापगडाच्या पायथ्याशी सोन्याचा नांगर फिरवण्याची मागणी हिंदू महासंघानं केली आहे. पापींना या जमिनीवर जागा नकोच अशी भूमिका आनंद दवेंनी घेतली आहे. कृष्णाजी भास्कर यांचा दहनविधी झाल्याचा उल्लेख असताना सुद्धा त्यांची कबर कशी असू शकेल हा एक आमचा प्रश्न आहे. परंतु आमचं म्हणणं सरळ आणि स्पष्ट आहे. ती तिसरी कबर कोणाची असेल आणि कृष्णाची जी जरी असेल तरी सुद्धा त्या जमिनी त्या पापी लोकांना थारा नको. प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत महसूल विभागाकडून माहिती घेतली जाते. अफजल खानच्या कबरीचा सरकारी कागदपत्रात उल्लेख आहे तर इतर कबरींचं अतिक्रमित असं वर्गीकरण केलं जाणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. ओरिजिनल जे रेकॉर्ड्स आहेत त्यात फक्त तेथे अफजल खानाचीच कबरीबद्दल उल्लेख केला आहे. त्या व्यतिरिक्त आणखी जे कबरी तेथे आढळून आले आहेत तर ते अतिक्रमण म्हणूनच कॅटेगराईज केले जाणार आहेत. स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं. अतिक्रमणकर्त्यांवर जरब बसवण्यासाठी त्यांनी अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधली. मात्र आता या कबरीतून वादाचं आणि वेगवेगळ्या दाव्यांचं आक्रमण सुरू झालंय असं खेदानं म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.